बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात, मुंबईची निवडणूक सगळ्यात शेवटी, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती। राज्य सरकारवर कर्जाचा वाढता बोजा, वर्षाअखेरीस रक्कम 9 लाख कोटींवर जाण्याचा अंदाज, विविध योजनांमुळे सरकारची आर्थिक घडी विस्कळीत। महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त, मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना दिलासा। पडताळणी करूनच कुणबी प्रमाणपत्र देणार, खोट्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर मंत्री बावनकुळेंची माहिती। ओबीसी समाजाचं नुकसान होतंय, ओबीसींमधील घुसखोरी शोधण्यासाठी समिती नेमा, खोटी प्रमाणपत्र शोधण्याची भुजबळांची मागणी। मराठा जीआर विरोधात ओबीसींचा एल्गार, 17 सप्टेंबरला हिंगोलीत ओबीसींचा एल्गार मोर्चा, भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली आणि लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा। बंजारा आणि वंजारा असे आम्ही भटके एक आहोत, धनंजय मुंडे यांचं बंजारा आणि वंजारा या वक्तव्यावर स्पष्टीकरण। आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, औंढा शहरालगतच्या जिंतूर फाट्यावर रास्ता रोको, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। कल्याणमध्ये दुकान मालकी हक्कावरून पुन्हा मराठी परप्रांतीय वाद पेटला, दुबे कुटुंबियांची पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांशी हुज्जत, मनसेसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यातील रस्त्यांवर लवकरच धावणार डबल डेकर बस, पुढील 8 ते 15 दिवस डबल डेकर बसची ट्रायल रन। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची टीका, मोदींनी केलेल्या विकासामुळे काँग्रेसच्या पोटात दुखतं, एकनाथ शिंदेंचा प्रणिती शिंदेंना टोला। मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे झाले, जैश ए मोहम्मदचा कबूलनामा, ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कबुली। शेतीच्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर पाठवा, पालकमंत्र्यांनी 2 दिवसात आढावा घ्यावा, अजित पवारांच्या पालकमंत्र्यांना सूचना। साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीवरील पुलाची दुरावस्था, 4 मंत्री असतानाही रस्त्याची चाळण, वाहनधारकांसह नागरिकांचा संताप। जळगाव जिल्ह्याला पावसानं झोडपलं, जामनेर पाचोरा तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर, शेतीचं नुकसान, अनेक घरात शिरलं पाणी।